नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला दाखवणार आहे आळू वडी आणि बटाटे यापासून रेसिपी बनवणार आहे. अगदी जबरदस्त, अगदी नवीनच एकदम आलेली आहे. तर नवीनच पहा तुम्ही, एक बटाटा आणि आळूची पानं यापासून रेसिपी दाखवणार आहे. पहा तुम्ही, एकदम जबरदस्त रेसिपी आहे. तर मी आळूचं हे बटाटा आहे ना, हे सर्व किसून घेणार आहे. किसणार आहे, पण आधी साल काढून घेणार आहे. पहा, ही सर्व साल काढून घेतलेली आहे मी, पहा बटाट्याची. आणि हा बटाटा आणि ही पानं यापासून रेसिपी जबरदस्त बनती. पहा तुम्ही आता. तर इथे मी किसणी घेतलेली आहे आणि हे सर्व आता ही छोटी किसणी आहे आपली आलं किसायची, त्याने किसणार आहे. हा संपूर्ण बटाटा किसून घेणार आहे. पहा तुम्ही आता कशा पद्धतीने, अशा पद्धतीने सर्व बटाटा किसणार आहे. तो खाली पडलेला आहे ना, दिसते ना, बारीक बारीक छोटे छोटे आहे ते, त्यानेच किसणार आहे. त्याच्यामुळं पहा तुम्ही, बारीक किस करायचा आपल्याला, मोठा नाही किस करायचा त्याचा. आणि बारीक किस करून त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. तर पहा आता कशा पद्धतीने बनवते. अगदी सोपी रेसिपी आहे. एवढी खमंग लागते, एवढी चविष्ट लागते ना. बटाटा घालून आळूवडी बनवणार आहे. पण आळूवडी पण वेगळी पद्धत आहे आळूवडीची, ते तुम्ही पहा कशी बनवणार आहे ती. खूप सोपी आणि पटकनी होणारी आहे. जास्त वेळ पण खात नाही. आपल्याला कसं वड्याला पानं लावा, पानांना पीठ लावा, नंतर ते उकडा, नंतर परत फ्राय करा, भरपूर कामं असतात त्याला. तसं याला एवढं जास्त काम नाही, काय नाही. पटकनी होणारे आणि चविष्ट खमंग लागणारी ही वडी होणार आहे. तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. हे बघा, आता हे किसून झालं नाही, हे लगेच पाण्यात टाकायचे आपल्याला, का की ते काळं पडतं बटाटा, त्याच्यामुळं पाण्यात टाकायचं. आता लगेच आपल्याला पानं घ्यायची, आळूची पानं. भरपूर पानं आहेत माझ्याकडं, मी आता तुम्हाला दाखवली थोडीशी, नंतर पाहत. ही सर्व धुवून घेतलेली आहेत मी पहिलीच. धुवून आता ह्याला काय करायचं, वळकुटी करायची अशी. हे बघा, अशा पद्धतीने करायची पानं. 7-8 पानं घ्यायची आणि अशा पद्धतीने करून घ्यायची, चिरून घ्यायची पानं. हे बघा, अशा पद्धतीने चिरली ना, पहा तुम्ही कशा पद्धतीने मी चिरते. एकदम फटाफट होतात चिरून, पण वेळ लागत नाही आणि रेसिपी लवकर होती, पटकनी होती. म्हणजे तेवढा वेळ लागत नाही, आपण वडी बनवतो तेवढा वेळ लागत नाही, पण चव मात्र फार लागते. तुम्ही पहा एकदा करून. ही पद्धत सोपी पद्धत आणि रुचकर वडी लागते, खूप छान लागते. या आळूच्या पानांची वडी एकदम मस्त लागते. कशा पद्धतीने होणार आहे, काय करणार आहे पाहत. आणि बटाटा घातल्यामुळे आणखीन चव येणार आहे त्याला, त्याच्याबरोबर. म्हणून तुम्ही पहा, व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला काय आहे ते. तर माझी चिरून झालेली आहे सर्व, पहा चिरून मस्त झालेली आहे. आणि आता त्याच्यात मिरच्या घेते, लसूण घेते. म्हणजे त्याला वाटण पाहिजे ना आपल्याला. आलं पण घ्यायचे आपल्याला चांगलं. 1 इंच आलं घेते, त्याची साल काढून घ्यायची. धुवून घेतलेली आहे स्वच्छ मी, त्याची साल आता काढून घेते मी. आणि थोडंसं असं घाण कचरा असेल तो पण काढून टाकला. आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकला. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला अजून जिरं टाकायचे. 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, 1 चमचा धणे टाकलेले आहे. आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं त्याला. हे बघा, आता हे वाटून पण घेतलेलं आहे मी, पहा हे बघा वाटलेलं आहे. असंच वाटायचं जरा जाडसर. आता इथे मी कढई ठेवलेली आहे, पटापट होते पहा. 1 चमचा घेतलेला, 1 पळीभर तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी. छान तापून द्यायची कढई मात्र. नंतर त्याच्यात दुसरे जिन्नस टाकायचे. आपल्याला तापली पाहिजे कढई, मेन गोष्ट. आणि नंतर आता मोहरी टाकली. मोहरी छान फुलली का लगेच जिरं टाकून द्यायचं. जिरं पण फुलत आलं का लगेच आपल्याला दुसरी वस्तू टाकायची लगेच. हे बघा, तर जिरं जरा फुलू द्या, मोहरी फुलू द्या. थोडीशी राहिलेली आहे, कच्ची ठेवायची नाही मोहरी. जरा पण चांगली फुलली का नंतर मग तुम्ही आता याच्यात तो मसाला केलेला आहे ना, तो सोडायचा त्याच्यात मी पाणी घालून वाटलं होतं ना, मग जरासं पाणी पण आहे त्याच्यात. हा छान परतून घ्यायचा मिनिटभर मसाला तेलातच. त्या मस्त तेलात असा खरपूस सुगंध सुटला पाहिजे मसाल्याचा, असा मसाला करून घ्यायचा मस्त. छान परतलेला आहे, मिनिटभर मी चांगला परतला आहे मसाला. त्याच्यात आता टाकायची भाजी. ती चिरलेली भाजी आहे ना, संपूर्ण टाकून द्यायची आणि मिक्स करायचं, उलटं पालटं करत राहायचं.
हे बघ. आणि तो बटाटा आपण घेतला होता ना, तो मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ, त्याचे स्टार काढलेले आहे आणि तो पण त्याच्यात द्यायचा सोडून. ह्या बटाट्यामुळे ना एवढी चव येते ह्या भाजीला, वडीला ना खमंगपणा पैदा होतो ह्या वडीला. नक्की मैत्रिणीने एकदा करून पहा बटाटा घालून आळूवडी. खूप टेस्टी ती आणि लवकर होती, काही वेळ लागत नाही. बघा आता मिक्स केलेलं आहे ते सर्व. छान असं उलटं पालटं करत राहायचं. याच्यात टाकली थोडीशी हळद, आपल्याला रंगासाठी हळद हवी ना, हळद टाकलेली आहे थोडीशी. आणि एक ग्लास भरून पाणी ओतलं मी आता. आणि मला जरा कमी वाटते तर आणखीन एक ग्लास ओतते मी, म्हणजे 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे मी आता याच्यात. मस्त हलवून घ्यायचे आता हे. ह्याला छान उकळी आली पाहिजे. आणि मीठ टाकायचं चवीनुसार, आपल्याला किती क्वांटिटी करायची तेवढ्यावर मीठ टाकायचे आपल्याला. आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे मी. ओवा कसं बेसन पीठ टाकणार आहे ना, त्याच्यामुळं बेसन पीठ कसं भाततंच कधी पण पोटाला, तर खूप चांगला असं. आता उकळी आलेली आहे त्याला छान. आता मी 1.5 वाटी बेसन पीठ टाकणार आहे याच्यामध्ये. तर पहा तुम्ही, वाटी भरून घेते. हे बघा, ही 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी टाकणार आहे बेसन पीठ. हे बघा, ही अर्धी वाटी. असं 1.5 वाटी बेसन पीठ टाकलं, छान मिक्स करायचं. ह्याच्यात गुठळ्या सगळ्या सोडून घ्यायच्या. होतात लगेच गुठळ्या सोडून पण होतात आणि छान मिक्स पण होती. रंग पण छान येतो त्याला, मस्त दिसतात पण ह्या वड्या खूप अप्रतिम. तुम्ही अशा जरी खाल्ल्या ना तरी चालतील मैत्रिणीनं. नाही तुम्हाला कसली त्याच्याबरोबर चपाती किंवा भाकरी नसली ना तरी पण चालेल. नाश्त्यासाठी पण फार उत्तम आहेत, म्हणजे वेगळ्याच लागतात ह्या, टेस्टच वेगळी लागते. तर करून पहा एकदा, ही पद्धत जास्तच चांगल्या लागतात. तर फार सुंदर आहे. तर नक्कीच ही पद्धत करून पहा. आणि बटाटा घातल्यामुळे आणखीन त्याला चव आलेली आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते, बटाट्याने खूप त्याला टेस्ट येते. तर पहा, आता सगळीकडून मिक्स करून घेतलेलं आहे मी आता. त्याच्या गुठळ्या पण सुटलेल्या आहे सर्व. आता ह्याला मी काढून घेते आणि याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला. मुरून द्यायचे पीठ चांगलं 2-3 मिनटं. पहिलं मी मुरून देणार आहे पीठ 2-3 मिनटं, नंतर मग परत हलवून घेणार आहे. तर पहा आता कशा पद्धतीने करणार आहे, काय करणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच. त्याला झाकण ठेवलं, 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. 2 मिनटांनी परत उघडून पाहणार आहे. हे 2 मिनटं झालेली आहे, मी आता उघडून पाहते. तर परत एकदा हलवून घेणार आहे. बिलकुल टाईम नाही लागत याला. तर परत याला व्यवस्थित करून त्याच्यातलं काढून कावील त्याचं वगैरे सर्व, आणि परत मी झाकण ठेवणार आहे. खालचं पण, खाली जर लागलं असलं तर थोडंसं करपलं असलं तर थोडंसं हे करायचं आणि झाकण ठेवायचं. परत झाकण ठेवलेलं आहे. आता परत मी 1-2 मिनटांनी परत पाहणार आहे. पहा, जरा परत पाहते थोड्या वेळातच. हे बघा, छान सुगंध सुटलेला आहे त्याचा. मस्त उघडल्या फार सुगंध सुटलेला आहे. वेगवेगळ्या आपण त्याच वड्या खाऊन कंटाळतो. आळूवड्या त्याच प्रकार. हा प्रकार करून पहा एकदा. परत थोडं झाकण ठेवते. झालेलंच आहे तसं, लागत नाही हाताला. पण आता थोडं मी आता ताटबीट घेतपर्यंत झाकण ठेवते. तर आपल्याला ताटावर छापायचे. तर मी याला तेल लावलेलं आहे ताटाला. आता ताटात काढून घेते मी. हे बघ, लगेच निघते, वेळ लागत नाही जरा पण. छान असं सर्व काढून घ्यायचं. कढईमधलं पूर्ण एक खरडून काढून घ्यायचं सर्व. आणि आपल्याला ताटामध्ये पूर्ण मी काढून घेतलेलं आहे. आता हे ताटामध्ये थापून घ्यायचे, त्याच्यावर सर्वीकडून पांगवायचं त्याला. आणि ह्याला थंड पण लगेच होतं, वेळ लागत नाही थंड व्हायला. वड्या काढायला पण जास्त नाही, 1-2 मिनटातच थंड होतं ते लगेच. तर ह्याला मी वरून असं, त्याच्यावरून पण आपल्याला जरासं ह्या पूर्ण प्लेन करून घ्यायचं पहिलं. हे बघा, छान प्लेन झालेलं आहे. ह्या वड्यांना तुम्ही शॅलो फ्राय करू शकता
किंवा नुसती फोडणी दिली तरी चालेल, किंवा तुम्ही फ्राय जरी केले तरी चालेल. म्हणजे कशा पण करू शकता तुम्ही. कुठल्याही पद्धतीने केल्या तरी छान लागतात त्या. आता ह्याच्यावर जरासं मी तीळ पेरणार आहे. जरा दबदब करते मी, हवा असली तर निघून जाईल. आणि वरूनच सफेद तीळ पेरणार आहे थोडेसे. ते छान दिसतात, रंगही छान दिसतो त्याला. आणि किती रंग सुरेख आलेला आहे ना तिकडे, किती छान दिसतंय ते. खूप अप्रतिम टेस्ट आहे या वड्यांना. मी तर हल्ली त्या वड्यांपासून हीच पद्धत करत असते हमेशा. बऱ्याच वेळा केलेली आहे खूप. आणि घरामध्ये आवडतात सर्वांना ही पद्धत. तुम्हाला जर आंबट हवे असलं, थोडंसं गूळ टाकायचं असलं तर टाकू शकता. म्हणजे काहीही टाकू शकता तुम्ही. थोडंसं चिंच टाकायची तर टाकू शकता, गूळ टाकायचं तर टाकू शकता. कुठलाही हे टाकू शकता तुम्ही त्याच्यावर. तर मी काहीच नाही टाकलं, गूळ पण नाही, चिंच पण नाही. मला अशाच आवडतात म्हणून अशाच करू शकतो. तर मी कधी कधी टाकते गूळ पण आणि चिंच पण. पण ह्यावेळेस नाही टाकलं. तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. किती सुरेख दिसतं बघ. अगदी 2-3 मिनटात परत निघणार. हे बघा, सुकलेले आहेत. 2-3 मिनटं झालेली आहेत, सुकले आहेत. किती छान दिसतात पहा. तीळ पण मस्त दिसते. आता कापून घेते मी त्याच्यावर. फटाफट कापून घ्यायच्या. अशा पद्धतीने खरंच एकदा करून पहा मैत्रिणीने. ज्यांनी केल्या नसतील कधी ना, तर त्याला नक्कीच करून पहा. ज्यांनी केल्या असतील त्यांना तर माहितीच आहे ह्या खूप छान लागतात म्हणून. खूप मस्त लागतात. वेगळी पद्धत. जरा त्याच वड्या खाऊन कंटाळतो माणूस ना. प्रत्येक वेळेस आळूच्या त्याच वड्या पीठ लावून गुंडाळा करून घ्या. हे बघा, आणि निघतात पण लगेच फटाफट. जास्त वेळ पण नाही खात. किती सुरेख दिसते बघा वडी. एकदम जशी काय जाळीदार आपण ढोकळा बिकळा बनवतो ना, तशी वाटते एकदम. आणि जाळी पण पडलेली आहे त्याला जरा जरा. हे पहा किती सुरेख. तुम्हाला कुठलाही मोठा आकार काढायचा, छोटा काढायचा तर काढू शकता. किती मोठा काढायचा तेवढा पण करू शकता तुम्ही. तुमच्या याच्यावर आहे ते. हे बघा, फटाफट निघतात, वेळ लागत नाही किंवा काहीच नाही. आता मी हे बघा पूर्ण झालेले आहेत. मी आता बाजूला लगेच कढई घेते. मी तडका देणार आहे त्याला. फ्राय नाही करणार किंवा काहीच नाही करणार. आता मी कढई ठेवलेली आहे वरती. आणि कढईमध्ये एक पळीभर तेल ओतलेलं आहे. तडका देऊन असं गरम करून घेणार आहे फक्त. जास्त काही करत बसणार नाही मी त्याला. का की अशा खाल्ल्या तरी, नुसत्या कच्च्या खाल्ल्या म्हणजे अशा न तडका दिलेल्या खाल्ल्या ना तरी छान लागतात खूप. तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला करायच्या तशा करू शकता. हे हेल्दी आहेत, पौष्टिक आहेत भरपूर. आता मोहरी जिरी टाकलेली आहे. छान फुलून द्यायची मोहरी जिरी. हे बघा, सफेद तीळ पण थोडेसे टाकले मी याच्यात फोडणीसाठी. कढीपत्ता बी घातला. खमंगपणा येतो कढीपत्त्याने, स्वाद छान येतो म्हणून कढीपत्ता भरपूर सारा टाकलेला आहे मी. छान कुरकुरीत होऊन द्यायचं सर्व. तर कढई जराशी हलवते मी, ते सगळीकडे लागणार. हे बघा, छान कढई हलवून घेतलेली आहे. आता सगळीकडे तेल लागणार. आणि आता वड्या आपल्या सोडून द्यायच्या त्याच्यात. मस्त अशा सगळ्यात उलट्या पालट्या करून घ्यायच्या. मग त्या वड्या काढून घ्यायच्या. किती सोप्या आहेत, किती पटकनी होणाऱ्या आहेत ना. सहज होणाऱ्या वड्या, अगदी सोप्या. नक्कीच करून पहा मैत्रिणींनो खरंच. आणि आवडल्या ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा वाटल्या वड्या, कुठून पाहताय तुम्ही ते पण पाठवा. थोडंसं एक चमचाभर मी लाल तिखट टाकलं आहे, रंग छान येण्यासाठी त्याला. आणखीन जरा वेगळा रंग येतो आणखीन ना, म्हणून थोडंसं लाल तिखट पण टाकायचं त्याच्यात. वाटलं तुम्हाला तर टाका, नाही तर मिरच्या घातलेल्याच आहेत वाटून आपण. हे बघा छान दिसतात बघा. अगदी तोंडाला पाणी सुटून अशा दिसतात वड्या. तर ही पद्धत एकदा करून पहा. नसन कधी केली तर करून पहा. तर आवडल्या तर नातेवाईकांना पण शेअर करा माझा व्हिडिओ. आणि तुम्ही पण बनवून पहा एकदा या पद्धतीने. तर मी काढून घेते एक एक वडी तुम्हाला दाखवण्यासाठी. झालेलेच आहे. आता अजून राहिल्यात टाकायच्या. आता मी थोड्याशा काढते, नंतर परत त्याच्यातच दुसऱ्या टाकते. बघा किती मस्त, एकदम मस्त खमंग वाटतात आणि खूप छान टेस्ट आहे त्याला. तर सर्व मी काढून घेतलेले आहेत. प्लेटमध्ये एका भरले. म्हणजे ह्याला शॅलो फ्राय बी करायची जरूर नाही किंवा काहीच नाही. आणि नुसत्या कोरड्या खाल्ल्या तरी पण चालतात. एवढ्या छान. हे बघा किती सुरेख दिसतात ना. सुंदर वड्या झालेल्या आहेत. आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला बाय, परत भेटूया.